सीना माडा उपसा जलसिंचन योजनेच्या टेल टू हेड हा सातत्यानं गाजणारा मुद्दा आणि हाच मुद्दा जो आहे तो उजनी धरणाला पाणी साठा इतका येऊन देखील धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती माडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांची सातत्यानं होताना पाहायला मिळते। त्याचाच भाग जो आहे तो मागील आठवड्याभरापासून माड्यामध्ये होणाऱ्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा उपस्थित झालाय। सीना माडा योजनेचं टेल टू हेड पद्धतीनं पाणी मिळावं या मागणीसाठी चिंचोली असेल भुताष्ट्या येथील शेतकऱ्यांनी पहिल्यांदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं। त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या आनंदराव कानडे यांनी या भागातल्या शेतकऱ्यांना समेत घेऊन उपोषण देखील केलं। त्यावेळेस देखील आश्वासनाचं गाजर जे आहे ते प्रशासनाकडून देण्यात आलं। माड्याचे आमदार असलेले अभिजित पाटील यांच्या माध्यमातून आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन जे आहे ते मागे घेण्यात आलं। मात्र काही दिवसापूर्वीच या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या असलेल्या विनंती कुलकर्णी असतील, भारत आबा शिंदे असतील या नेते मंडळींनी देखील जे आहे ते टेंभुर्णी इथल्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर विनंती कुलकर्णी असतील, भारत शिंदे असतील, मनीषा दळवी, प्राजक्ता पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं। मात्र इथं देखील या आश्वासनाचं जे आहे ते पुन्हा एकदा गाजर दाखवण्यात आलं। ज्या पद्धतीनं सीना माडा उपसा जलसिंचन योजनेचं पाणी टेल टू हेड या धोरणानुसार सोडण्यात येईल असं लेखी आश्वासन आतापर्यंत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी 3 वेळा आंदोलनकर्त्यांना दिले। आंदोलन झालेत, मात्र यापूर्वीही पाणी सोडण्याची आश्वासनं देऊन प्रत्यक्षात पाणी न मिळाल्यानं लाभ क्षेत्रामधील शेतकऱ्यांमध्ये जे आहे ते तीव्र नाराजी झाली असून आता आश्वासनाची अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी दिलेली कधी होते याकडेच आता शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। दुसरीकडे आपण जर पाहिलं असेल तर योजनेच्या दुरुस्तीचं काम जे आहे ते पूर्ण झाल्यानंतर सीना माडा योजनेचं आवर्तन टेल टू हेड पद्धतीनं गोरेवाडी, उपळाय, विठ्ठलवाडी, सोलंकरवाडी आदी भागांना नियोजित विसर्गानुसार देण्यात येईल। तसं मागील काही कोणत्याही वितरकेला आवर्तन देण्यात येणार नाही असं उपविभागीय अधिकारी भीमा पाटबंधारे विभागांच्या वतीनं सोलापूर पाटबंधारे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात सांगितले। मात्र माडा परिसरात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी या महिन्याच्या 10 तारखेला माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद कानडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन देखील करण्यात आलं होतं 10 तारखेला। मात्र त्यांना काय पडलंय पदरी तर घोर निराशा आणि आश्वासनाचे गाजर जे आहे ते प्रशासनाचं पाहायला मिळाले। त्यामुळे टेल टू हेड एकीकडे उजनी धरणाला पाणी साठा असल्याचं सांगतायत, मात्र शेतकऱ्यांचे जे आहे ते प्रचंड पाण्याविना हाल होताना पाहायला मिळतात। ज्या पद्धतीनं सातत्यानं आपण पाहिलं असेल तर काही तासापूर्वीच आपण पाहिलं असेल तर उपळाय खुर्द यातल्या शेतकऱ्यांना जो आहे तो धक्कादायक प्रकार देखील त्यांच्या व्हिडिओमधनं एक समोर आलेला आहे। उपळाय खुर्द गावचे सरपंच असलेल्या संदीप पाटील यांच्या मार्फत जे आहे ते शेतकऱ्यांसमवेत कुर्डू असेल, भुताष्ट्या असेल या भागातल्या सीना माडा योजनेच्या कॅनॉलच्या परिसरांना भेटी देण्यात आल्या होत्या। यामध्ये काय घडलंय, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणावरून पाणी खाली येतंय त्या ठिकाणच्या भागामध्ये थेट जे आहे ते मोठे मोठे दगड जे आहे ते टाकण्यात आले आणि पाणी रोखण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मग कुर्डू भागातले असतील, भुताष्ट्या भागातल्या शेतकऱ्यांनी हा प्रकार केलाय। मग खालच्या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी कधी मिळणार आहे? खऱ्या अर्थाने योजनेचंच नाव टेल टू हेड पद्धतीनं निकषानं चालवलं जातंय, मात्र ज्या योजनेच्या नावामध्ये सीना माडा योजनेचं नाव जरी असलं तरी माडा भागात अजून पाण्याचा पत्त्याच नाही। त्यामुळे एकीकडे सातत्यानं आंदोलनं केली जात आहेत, लोकप्रतिनिधी देखील लक्ष देऊन तिथे आश्वासनं देऊन अधिकाऱ्यांमार्फत आंदोलन मागे घेताना पाहायला मिळत आहेत। मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा आहे। ही आश्वासनाचं अंमलबजावणी जी आहे ती याकडे कधी होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर एकीकडे दगड टाकून जे आहेत ते पाणी रोखण्याचा प्रकार समोर आलेला आहे। त्यामुळं संबंधित गावचे देखील शेतकरी कोणत्या पार्टीचे आहेत हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे। मात्र हा सगळा प्रकार घडत असताना संबंधित गावचे गावपुढारी करतायत काय, मग खालच्या शेतकऱ्यांना पाणी कधी मिळणार आहे याचा देखील बोध घेणं गरजेचं आहे। आणि लोकप्रतिनिधींनी देखील आपल्या समर्थक असलेल्या नेते मंडळींना, कार्यकर्त्यांना, या तरुण शेतकऱ्यांना देखील आता रोखणं गरजेचं आहे, कारण असं केलं तरच पाणी खालच्या पातळीपर्यंत येणार आहे। खऱ्या अर्थानं सीना माडा अर्थात टेल टू हेड हा निकष जो आहे तो खऱ्या अर्थानं सत्यात उतरेल। कारण एकीकडे आता लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने माड्याचे आमदार असलेल्या अभिजित पाटील असतील, माड्याचे माजी आमदार असलेल्या बबनराव शिंदे यांचे चिरंजीव असलेल्या रणजितसिंह शिंदे यांनी देखील आता कॅनॉलच्या परिसरात जाऊन नेमकं पाणी खाली काय येत नाहीये, खऱ्या अर्थानं पाणी याला काय अडचण आहेत, खालच्या शेतकऱ्यांवर अन्याय कशासाठी याची देखील आता कठोरतेनं आणि गांभीर्यानं पाहणी करणं गरजेचं आहे। जिथं चुकतंय समर्थकांचं, नेते मंडळींचं, त्या नेते मंडळींना देखील समज आणि कडक शब्दात बोल सुनावणं गरजेचं आहे। तरच सीना माडा योजनेचा खऱ्या अर्थानं जो आहे तो फायदा शेतकऱ्यांना पोचताना पाहायला मिळणार आहे। कारण केवळ निवडणुकांमध्ये सातत्यानं प्रचार सभेमध्ये सीना माड्यासाठी एवढे पैसे आणले, सीना माड्या आम्ही चालवतोय असे सातत्यानं शब्द जे आहे ते नेते मंडळीकडून ऐकताना पाहायला मिळतात। मात्र राजकारण बाजूला ठेवून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलला उतरून सीना माडा योजनेचं पाणी खालच्या पातळीपर्यंत कसं आणता येईल आणि आणण्यासाठी कोण रोखलं जातंय, कोण रोखतंय
याबाबत देखील आता चिंतन करणं लोकप्रतिनिधींसोबतच त्या परिसरातल्या नेते मंडळींची देखील तितकीच जबाबदारी आहे. कारण केवळ आपल्याच गावाला पाणी मिळावं यासाठी आटापिटा करण्यापेक्षा टेल टू हेड जर पाणी मिळालं तर सर्वांना समान न्याय आणि समान पाणी वाटप होईल याकडे देखील आता गांभीर्यानं लक्ष देण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. तुम्हाला काय वाटतंय, सीना-माडा योजनेचं पाणी टेल टू हेड पद्धतीनं करण्यास काय नेमके अडथळे असू शकतात आणि कशासाठी पाणी खालच्या पातळीपर्यंत येत नाही याबाबत देखील आपलं मत नक्की नोंदवू शकता. तुम्ही पाहत राहा बेधडक मुद्द्याच बोला.